मित्रांनो, नाणेघाटाचा हा जो प्राचीन व्यापारी मार्ग आहे तर त्या ठिकाणी आहे सध्या. एक शिलालेख आपण पाहिला ज्यावर सोपाऱ्याचा शिलालेख होता, तर तो आपण पाहिला. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं तर हे जरा थोडंसं रस्त्यापासून म्हणजे या प्राचीन व्यापारी मार्गापासून थोडं जरा वरती थोडी अवघड चढाई करून आपल्याला एका ठिकाणी यावं लागतं. आणि आपल्याला इथं मोठी एकच पाण्याचं टाकं आहे, परंतु ओपनिंग आपल्याला दोन दिसते. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक शिलालेख दिसलेला आहे. पण तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं तर हा शिलालेख एकदम पूर्णपणे जीर्ण झालेला आहे, परंतु याचं वाचन तर नक्कीच झालेलं आहे. तर त्याचा अर्थ सुद्धा असा. नाणेघाटाचं प्राचीन नाव या शिलालेखातून आपल्याला समजते. हा शिलालेख असा आहे: सिद्धन रण वसटिपुतसह सातकनिस संवत्सर 10 हेमंत पखे पचमे दिवसे 10 कमवनस गहपतस दम घसस देय धम्म पनीय पुवा देय धम्म सतगरपवतेथ. याचा अर्थ काय होतोय? वशिष्ठपुत्र सातकर्णीच्या 13 संवत्सर हेमंत पक्षाच्या 10व्या दिवशी कामवनाचा गहपती दम घोषाने या श्वेतगिरी पर्वतावरील हे पाण्याचे टाके बौद्ध भिक्खू संघासाठी दान दिलेत. याच्यावरून आपल्याला काय समजते? नाणेघाटाचे 2000 वर्षांपूर्वीचे नाव श्वेतगिरी पर्वत होते. याचा